अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई। कत्तलीकरिता निर्दयीपणे नेत असलेला जनावरांचा ट्रक वडकी पोलिसांनी पकडून 15 नग गोवंश बैल जातीच्या जनावरांची केली सुटका। वडकी पोलिसांची 8 दिवसात जनावरांची दुसरी मोठी कारवाई। वडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कारेगाव फाटा परिसरात दिनांक 27/6/25 रोजी रात्री पेट्रोलिंग करीत असताना मुखबिरकडून गोपनीय माहिती मिळाली की ट्रक क्रमांक MH40CT2197 मध्ये अवैधरित्या बैलांना गोवंश जातीचे जनावरे वाहनात कोंबून कत्तलीकरिता घेऊन जात असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्याच्या आधारावरून सदर नाकाबंदी करून वाहनाची तपासणी करीत असताना मिळालेल्या माहितीनुसार सदर ट्रक मिळून आला। ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये 15 जनावरांना निर्दयीपणे वाहनात कोंबून त्यांचे तोंडाला व पायाला दोरीने बांधून त्याचे चारा पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता अवैधरित्या कत्तलीकरिता घेऊन जात असल्याचे मिळून आले। गोवंश बैल जातीचे बैल एकूण 15 नग, किंमत 3 लाख रुपये व अवैधरित्या गोवंश वाहतुकीकरिता वापरण्यात आलेला ट्रक क्रमांक MH40CT2197 किंमत 20 लाख रुपये मुद्देमाल असा एकूण 23 लाख मुद्देमाल मिळून आला। त्यावरून कलम महापशु संरक्षण कायदा सह प्राण्याचा छळ प्रतिबंधक अधिनियम सह अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। सदरची कारवाई कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ, पियुष जगताप अप्पा पोलीस अधीक्षक, रामेश्वर वेंजणे उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा यांचे मार्गदर्शनाखाली वडकी पोलिसांनी केली आहे। यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे।